नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला ज्ञात आहेच की कालच महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं दरवर्षी नवरात्रीत जी दुर्गा माता दौड काढली जाते त्या दौडीमध्ये रांगोळी काढण्यावरून वाद निर्माण झाला आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. सध्या वातावरण शांत असलं तरी या निमित्तानं अनेक प्रश्न हे निर्माण होतात. गेले काही दिवस आपण बघतोय देशभरात, खास करून उत्तर प्रदेशमध्ये बरेलीत आय लव्ह मोहम्मद या विषयावरून प्रचंड दंगल सदृश परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. गुजरातच्या गांधीनगर भागात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि आता महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये सुद्धा तोच प्रकार घडलेला आहे. आय लव्ह मोहम्मद या वाक्याला विरोध असायचं कारण नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्मगुरू, धर्माच्या प्रमुखाबद्दल प्रेम व्यक्त करणं, आदर व्यक्त करणं याचा अधिकार आहे. मात्र अहिल्यानगरमध्ये एक फलक जो लावण्यात आलेला होता, त्या फलकावरील जो मजकूर होता तो मजकूरसुद्धा तितकाच वादग्रस्त होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा प्रकार अलीकडच्या काळात का वाढला आहे याचासुद्धा शोध घेणं, त्याच्यामागं काही षडयंत्र आहे का याचासुद्धा शोध घेणं हे महत्त्वाचं असणार आहे. आणि हे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढं, महाराष्ट्रातल्या गृहविभागाकडं असेल आणि हे सगळं शोधून काढून सत्य काय आहे हे समाजापुढं आणणं हे तितकंच गरजेचं आहे. अहिल्यानगरमध्ये जी दुर्गामाता दौड जाणार होती त्या मार्गावर काही रांगोळी आक्षेपार्ह स्वरूपात काढण्यात आली आणि त्यावरून हा सगळा प्रकार घडला असं बोललं जातं. या प्रकरणामध्ये संबंधित जो संशयित होता त्या संशयिताला पोलिसांनी अटकसुद्धा केलेली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. तरीसुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीनं संभाजीनगर पुणे रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला. हा काय प्रकार आहे? म्हणजे एखादी घटना, एखादा गुन्हा किंवा एखादा प्रकार घडल्यानंतर त्यातला जो संशयित आहे त्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरसुद्धा आंदोलन कशासाठी करायचं? का ताकद रस्त्यावर उतरून दाखवायची? हा खरा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. एकत्र येऊन ताकद दाखवणे हाच त्यामागचा हेतू आहे, अन्य दुसरा कुठला असायचं कारण नाही. आणि मग एखादा समाज एकत्र झाला आणि घोषणाबाजी सुरू झाली तर दुसरा समाज किंवा त्यामध्ये चीड निर्माण होणं हे स्वाभाविक असतं आणि त्यातूनच सामाजिक परिस्थिती ही अशांततेकडे झुकते आणि तोच प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला. पोलिसांचं काम हे तत्काळ केलेलं होतं, तरीसुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीनं तिथं आंदोलन करण्यात आलं. गेले काही महिने अहिल्यानगरमध्ये काही प्रकार वारंवार घडताना दिसून आलेले आहेत. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून ते समाजापुढं मांडण्यात सुद्धा आलेले आहेत. अहिल्यानगरचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, महानगरपालिकेची इमारत असेल, ही जागासुद्धा आमचीच आहे असं म्हणण्यापर्यंत मजल गेलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अहमदनगरचं अहिल्यानगर होऊन आता कितीतरी दिवस झाले, मात्र विशिष्ट समाज आजही अहिल्यानगर हे नाव तोंडात घेत नाही. हा काय प्रकार आहे? अशा पद्धतीच्या वागणुकीमुळेच अशांतता पसरत असते. अहिल्यानगरची घटना घडल्यानंतर आजच MIMचे प्रमुख ओवेसी यांची सभा होणार होती, मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर ती सभा रद्द करण्यात आली. जर सभा तिथं झाली असती तर आणखीन वातावरण हे चिघळलं असतं. या सभेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुस्लिम समाजातल्या काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या सकाळच्या टप्प्यामध्ये. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सभा होणार, मात्र एकूण सगळी परिस्थिती आणि वातावरण बघता पोलिसांनी विनंती केली आणि MIMच्या लोकांना ही सभा जर तुम्ही पुढे ढकलली तर योग्य ठरेल. त्या पद्धतीनं ते त्यांनी मान्यही केलं आणि आजची सभा रद्द झाली. मुद्दा हा आहे की हिंदू सण, हिंदू समाजाचे उत्सव ज्या ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला असे प्रकार घडतात. मागंसुद्धा असाच प्रकार सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये घडलेला होता. गणपती उत्सवाच्या निमित्तानं असाच प्रकार घडला आणि सांगली मिरजेमध्ये दंगल निर्माण झालेली होती. म्हणजे हे आत्ताच घडतंय अशातला भाग नाही, यापूर्वीसुद्धा हे घडत आलेलं आहे आणि हे घडू नये याच्याकरता केवळ हिंदू समाजानंच ठेका घेतलेला नाही, सर्वसामान्यांनी यामध्ये सहभागी होणं, सगळ्याच समाजांनी सहभागी होणं आणि समयसूचकता पाळणं हे महत्त्वाचं असतं. सध्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देशभरात ठिकठिकाणी गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या गरबा उत्सवामध्ये गैरहिंदूंनी येऊ नये याकरतासुद्धा मोहीम राबवण्यात आली. यावरून सुद्धा तथाकथित पुरोगाम्यांनी ओरड करायला सुरुवात केलेली होती, मात्र त्याला फारसे कुणी प्रतिसाद दिला नाही, किंमत दिली नाही आणि अनेक शहरांमध्ये गैरहिंदूंना गरब्यात प्रवेश हा नाकारण्यात आलेला आहे. मुंबईत खास करून अनेक ठिकाणी आधार कार्ड बघूनच मुलांना त्या गरबा उत्सवात सोडलं जातं. मुद्दा हा आहे की हे सगळं कोण घडवतं, याच्यामागं कोणाची शक्ती आहे, कोण याला ताकद देतं याचा तपास होणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ
हिंदू सण उत्सवांमध्ये असे प्रकार घडतात हे तर आहेच, शिवाय सध्या समाजापुढं लव जिहाद, लँड जिहाद याचं सुद्धा मोठं आव्हान आहे. देशभरात आपण बघत असाल तर रोज कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये, कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये हिंदू समाजातल्या मुलींचं जबरदस्तीनं प्रसंगी पैशाचं आमिष दाखवून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हिंदू असल्याचं खोटं नाव सांगून लग्न केलं जातं आणि धर्मांतर करायला जबरदस्ती केली जाते. अशी अनेक उदाहरणं रोज देशात घडत आहेत आणि हे मोठं संकट देशासमोर तमाम हिंदू समाजासमोर आहे. त्यामुळे हिंदू समाजातल्या नागरिकांनी अत्यंत सजग आणि डोळसपणानं या सगळ्या समाजातल्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. खास करून तरुणांनी यामध्ये सजग राहणं हे गरजेचं आहे. एका बाजूनं इस्लाम आणि दुसऱ्या बाजूनं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याकरता चढाओढ लागलेली आहे आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला रोज कुठं ना कुठं तरी घडल्याचं दिसून येईल. त्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीसुद्धा या संदर्भात दाखल झालेल्या आहेत, गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. त्यामुळे हिंदू समाजापुढं खूप मोठं आव्हान आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर तो झांगूर बाबा नावाचा एक मनुष्य उत्तर प्रदेश ATSला सापडला. याचा तपास जेव्हा पोलिसांनी सुरू केला तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या झांगूर बाबाला परदेशातून कोट्यावधी रुपये धर्मांतर करण्याकरता मिळत होते आणि त्यानं हिंदू धर्मातल्या मुलींना फसवण्यासाठी मुस्लिम समाजातल्या तरुणांची एक फळीच्या फळी उभी केलेली होती आणि हिंदू धर्मातल्या जातनिहाय मुलींची फसवणूक करून त्यांना धर्मांतर करण्याकरता त्याचे रेट जे आहेत ते ठरवण्यात आलेले होते. एक मोठं नेटवर्क केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देशभरामध्ये या झांगूर बाबानं उभं केलेलं आहे. त्याचा पर्दाफाश उत्तर प्रदेश पोलिसांनी केला. ही सगळी दिसणारी उदाहरणं आहेत, न दिसणारं अजून बरंच काही आहे. त्यामुळं हिंदू समाजातल्या लोकांनी अत्यंत सजग राहणं हे गरजेचं आहे. बरेली म्हणजेच गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि गुजरातचा काही भाग आय लव्ह मोहम्मदवरून चर्चेत होता आणि अहिल्यानगरच्या विषयावरून महाराष्ट्रसुद्धा आता चर्चेत आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली. यामागं काही षडयंत्र आहे का हे सुद्धा तपासावं लागणार असं त्यांनी स्पष्ट केलं. लवकरच पोलीस या संदर्भात याची पाळंमुळं खोदून काढतील आणि सत्य काय आहे ते समाजापुढे ठेवतील अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेला विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.